नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता महेश यशवंत काशीदास प्राथमिक आरोग्य केंद्र उमरज या ठिकाणी उपस्थित असून महाराष्ट्र राज्याचा आज 1 मे महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र दिन ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आज या दिवशी या ठिकाणी राज्यभर आज ध्वजवंदन होत आहे। मात्र उमरज प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी अपवाद आहे की झेंडा वंदनची जर पाईप बघितली आपण ज्या ठिकाणी झेंडा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला फडकवला जातो, मात्र या ठिकाणी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या कार्यालय आणि कार्यालय प्रमुखांनी या ठिकाणी झेंडा फडकवलेला नाही आहे। हा एक मोठा त्यांच्याकडून राष्ट्रद्रोह झालेला आहे। राज्याच्या बाबतीत गुन्हा त्यांनी केलेला आहे असं माझं मत आहे। प्रत्येक शासकीय कार्यालय अधिकाऱ्याची महाराष्ट्र राज्याच्या प्रति किंवा देशाच्या प्रति प्रेम असणं गरजेचं आहे किंवा ध्वजवंदन करणे हे नैतिक जबाबदारी असताना या ठिकाणी मात्र इथल्या कार्यालय प्रमुखांनी झेंडावंदन करण्यास टाळाटाळ केलेली आहे। या बाबतीत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं हे तितकंच गरजेचं आहे। त्याचबरोबर या कार्यालयाचे तालुका लेवलचे जे तालुका आरोग्य अधिकारी आहेत किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी आहे यांनी याची काही दखल घेतली नाही। त्या प्रत्येक कार्यालयात झेंडावंदन झाले किंवा कसे ही बाब त्यांना माहिती करून घेणे बंधनकारक असताना त्यांनी कुठल्या प्रकारची माहिती घेतली नाही। तसेच या बाबतीत माननीय तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम यांच्याशी फोनवर संपर्क साधून या घटनेचे कल्पना त्यांनी दिलेली आहे। निश्चित ही निंदनीय बाब असे त्यांनी कळवलेलं आहे। त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी यांनाही कळवलेलं आहे। ते मी अर्ज वगैरे द्या असं त्यांचं म्हणणं आहे। मी वरिष्ठांना कळवतो, पण अर्ज वगैरे देण्याची तितकी तत्परता केलीच जाईल, पण तालुका आरोग्य अधिकारी यांची जबाबदारी असताना ते केवळ अर्ज द्या कारवाई करायला लावतो असं भाग पाडून स्वतःची वेळ मारून नेत आहेत, स्वतःचा बचाव करत आहेत। तरी माझ्या वतीनं किंवा या ग्रामस्थ उमरजच्या वतीनं ही एक निंदनीय बाब आहे असं मी पत्रकार श्री महेश सोनशी दैनिक मुक्तागिरीचे पत्रकार त्यांनाही कळू देत त्यांनाही मी सांगत आहे। खरंच हा प्रकार निंदनीय आहे। उमरजसारख्या नियम शहरी भागात अशी घटना घडणं ही चुकीचं आहे। त्या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची इच्छा आहे, ग्रामस्थांची इच्छा आहे। दुसरी असं की महाराष्ट्र शासनाचे उमरज विभागामध्ये गृह विभागाचे पोलीस स्टेशन त्यांनी झेंडावंदन केलेलं आहे। याच भिंतीच्या कार्यालयाच्या भिंतीच्या पशुसंवर्धन विभाग आहे त्यांनी झेंडावंदन केलेलं आहे। ग्रामविकास विभागाच्या वतीनं ग्रामपंचायतीनं झेंडावंदन केलेलं आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं। दुसरी बाबत शालेय शिक्षण विभाग असतील या गावातील प्रत्येक शाळेनं झेंडावंदन केलेलं आहे। मग याच कार्यालयाने त्या कार्यालय प्रमुखांना मस्ती कशासाठी की बाबा जिल्हा अधिकाऱ्यांनी किंवा या कार्यालयाच्या प्रमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांनी दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी। अन्यथा ही सदर कारवाई न केल्यास टाळाटाळ केल्यास सामाजिक कार्यकर्ता व भारतीय राष्ट्राचा नागरिक म्हणून एक सुज्ञ नागरिक म्हणून मी या ठिकाणी एक आंदोलन करेन, शिवाय उपोषणाचा इशारा देत आहे। कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे। संबंधित